सीबीएसईच्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती येते। 2025 आणि 26च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दोनदा बोर्डाची परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे। सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी पॅटर्न बदलण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच हा निर्णय राबवण्यात येण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय। दोन्ही टर्म्सचे गुण विद्यार्थ्यांच्या एकूण बोर्ड निकालामध्ये समाविष्ट केले जातील। तर वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा होणार असल्याचं कळतंय। सीबीएसईच्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी। पहिल्या सत्राच्या शेवटची बोर्डाची परीक्षा होणार आहे। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पहिल्या सत्राची परीक्षा। पहिल्या सत्रामध्ये उत्तरं लिहिण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय आत्ताची सध्याची महत्त्वाची बातमी आहे? कारण सीबीएसई पॅटर्न बदलणार असल्याची माहिती सध्या मिळते। अगदी कोरोना काळापासूनच या प्रयोगाची चर्चा होती, मात्र आता अंतिमतः 2025 पासून याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळते। यामध्ये 2 टर्म मध्ये ही एक्झाम होईल। पहिल्या टर्म मध्ये अर्ध्या सिलेबसवर एक्झाम होईल, तर दुसऱ्या टर्म मध्ये अर्ध्या सिलेबसवर एक्झाम होईल आणि 50% सिलेबस मधूनच या बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातील। आणि या टर्मची जी परीक्षा असेल ती 90 मिनिटांची असेल असं सुद्धा सांगितलं जाते आणि दोन्ही टर्म्सचे मिळून एकूण गुण हे बोर्डाचा निकाल म्हणून ग्राह्य धरण्यात येईल अशी माहिती मिळते आणि त्यामुळेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी म्हणावी लागेल। अगदी धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर 2025 पासून सीबीएसईची दोनदा बोर्डाची परीक्षा होणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात आपण आणखीन माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिल्या सत्राच्या शेवटी बोर्डाची परीक्षा होणार आहे। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पहिल्या सत्राची परीक्षा होणार आहे। पहिल्या सत्रात उत्तरं लिहिण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे। तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिल मध्ये होणार आहे आणि दुसऱ्या सत्रात उत्तरं लिहिण्यासाठी 2 तासांचा वेळ देण्यात आलाय। नवा पॅटर्न 2025-26च्या शैक्षणिक वर्षापासून राबवला जाणार असल्याची माहिती मिळते।